आपण सकाळी उठल्यावर पहिलं काम काय करतो? तर कुणी लगेच ब्रश करतो, कुणी मोबाईल उचलतो, तर कुणी चहा तयार करायला जातो. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, सकाळी उठल्यानंतरची पहिली 5 मिनिटं तुमच्या संपूर्ण आरोग्याची दिशा ठरवू शकतात. आणि यासाठी ना औषध लागतं ना खर्च, फक्त एक ग्लास पाणी पुरेसं असतं. अनेकांना हे ऐकून धक्का बसतो की दात न घासता म्हणजेच बाशी तोंड पाणी पिणं ही सवय खरं तर शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की आधी ब्रश मग पाणी. पण आयुर्वेद आणि शरीरशास्त्र काही वेगळंच सांगतं. शरीर रात्रभर स्वतःची दुरुस्ती करत असतं आणि सकाळी आपल्याला काही महत्त्वाचे संकेत देत असतं. आपण ते ऐकतो का, हा खरा प्रश्न असतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळी बाशी तोंड पाणी पिल्याने शरीरामध्ये नेमकं काय घडतं, त्याचा पचनावर, त्वचेवर, वजनावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर कसा परिणाम होतो आणि ही सवय योग्य पद्धतीने कशी लावायची. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण झोपलेलो असताना शरीर पूर्णपणे विश्रांती घेतं असं आपल्याला वाटत असलं तरी प्रत्यक्षामध्ये आतल्या आत खूप मोठं काम चालू असतं. रात्रभर शरीर स्वतःची दुरुस्ती करत असतं. दिवसभर थकलेल्या पेशींची भरपाई केली जाते, खराब झालेल्या पेशी बदलल्या जातात आणि मेंदू, यकृत, मूत्रपिंड यांसारखी महत्त्वाची अवयव शरीरामध्ये साचलेले विषारी घटक वेगळे करून बाहेर टाकण्याच्या तयारीत असतात. या सगळ्या प्रक्रियांमध्ये शरीर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करतं. आपण झोपेमध्ये पाणी पित नसल्यामुळे सकाळी उठेपर्यंत शरीरातील पाण्याचा साठा हा कमी झालेला असतो. त्यामुळेच सकाळी उठल्यावर थोडा जडपणा, आळस किंवा तोंड कोरडं वाटणं ही लक्षणं दिसतात. जरी आपल्याला थेट तहान लागल्यासारखं जाणवत नसलं तरी शरीर सौम्य निर्जलीकरणाच्या अवस्थेत असतं. याच अवस्थेत सकाळी उठता क्षणी पाणी पिणं म्हणजे शरीराला नव्याने सुरू करण्यासारखं असतं. जसं एखादं मशीन बंद अवस्थेतून सुरू केल्यावर त्याला ऊर्जा मिळते, तसंच शरीरालाही पाण्यामुळे चालना मिळते. झोपेत मंदावलेल्या पचनसंस्था, रक्तप्रवाह आणि मेंदूच्या क्रिया हळूहळू सक्रिय होऊ लागतात. विशेष बाब म्हणजे जर आपण दात न घासता पाणी प्यायलो तर तोंडात रात्रभर साचलेली नैसर्गिक लाळ थेट पोटात जाते. आणि मित्रांनो, ही लाळ काही साधी गोष्ट नसून शरीराने स्वतः तयार केलेलं एक महत्त्वाचं द्रव्य आहे, जे पचन आणि संरक्षण ह्या दोन्ही कामांसाठी उपयोगी पडतं. लाळेमध्ये असलेले नैसर्गिक एन्झाईम्स आणि घटक पोटात गेल्यावर पचनसंस्थेला सौम्यपणे जागं करतात. हे एन्झाईम्स पोटातील आम्लासोबत मिळून आत साचलेले अपायकारक जीवाणू नष्ट करण्यात मदत करतात आणि पचनासाठी पोषक वातावरण तयार करतात. त्यामुळे सकाळी बाशी तोंडी पाणी पिल्याने पोट साफ होण्याची प्रक्रिया सुधारते, जडपणा कमी होतो आणि शरीराला आतून हलकं वाटू लागतं. म्हणूनच ही सवय फक्त तहान भागवण्यासाठी नसून शरीराची अंतर्गत स्वच्छता सुरू करण्याचा पहिला टप्पा आहे. नियमितपणे ही सवय पाळल्यास शरीर अधिक सुसंवादीपणे काम करू लागतं आणि दिवसाची सुरुवातही अधिक ताजेतवानी होते. पचनसंस्था ही आपल्या शरीराची मुळं मजबूत ठेवणारी यंत्रणा आहे. आपण जे काही खातो ते केवळ पोटात जाणं महत्त्वाचं नसून त्यातून शरीराला किती पोषण मिळतं हे पूर्णपणे पचनावर अवलंबून असतं. सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशी पोटी पाणी पिलं की पचनसंस्थेला एक प्रकारचा सौम्य इशारा मिळतो. हा इशारा इतका हलका असतो की शरीरावर ताण पडत नाही, पण तरीही आतड्यांची हालचाल सुरू होते. रात्रीच्या विश्रांतीनंतर जड झालेली पचनसंस्था हळूहळू जागी होते आणि दिवसाच्या कामासाठी तयार होऊ लागते. या प्रक्रियेचा थेट परिणाम पोट साफ होण्यावर दिसून येतो. अनेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास वर्षानुवर्षे सतावत असतो, पण सकाळी नियमित पाणी पिण्याची सवय लावली तर हा त्रास हळूहळू कमी होऊ लागतो. पाणी आतड्यांमधील साचलेलं अपशिष्ट मऊ करतं आणि ते नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास मदत करतं. त्यामुळे पोटावरचा ताण कमी होतो, जडपणा नाहीसा होतो आणि दिवसभर हलकं वाटू लागतं. हे सगळं एका प्रकारचं नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन आहे, ज्यामध्ये शरीर स्वतःला स्वच्छ करतं, कोणत्याही औषधांची किंवा महागड्या उपायांची गरज न पडता. याच वेळी शरीरातील चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम देखील सक्रिय होऊ लागतो. चयापचय जितका सुरळीत आणि वेगवान असेल तितकं शरीर अन्नातून मिळणारी ऊर्जा योग्य पद्धतीने वापरू शकतं. अशा वेळी कॅलरीज साठवून ठेवण्याऐवजी त्या जाळल्या जातात आणि शरीरात अनावश्यक चरबी जमा होत नाही. म्हणूनच जे लोक नियमितपणे सकाळी उपाशी पोटी पाणी पितात त्यांना वजन नियंत्रणात ठेवणं तुलनेने सोपं जातं. ही सवय केवळ पचन सुधारण्यासाठीच नाही तर संपूर्ण शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक मजबूत पाया तयार करते. त्वचेवर दिसणाऱ्या समस्या अनेकदा केवळ बाहेरच्या कारणांमुळे नसतात, तर त्यांची मुळं शरीराच्या आत खोलवर असतात. पचन जर नीट नाही झालं, पोट नियमित साफ नाही झालं किंवा शरीरामध्ये विषारी घटक साचले की त्याचा थेट परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. पिंपल्स येणं, डाग राहणं, त्वचा कोरडी पडणं किंवा चेहऱ्यावर निस्तेजपणा जाणवणं ही सगळी लक्षणं आतल्या असंतुलनाची असतात.
सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याची साधी सवय शरीराच्या आतल्या स्वच्छतेपासून काम सुरू करते. जेव्हा आतून साफसफाई सुरू होते तेव्हा त्वचेवर होणाऱ्या समस्या आपोआप कमी होऊ लागतात. मित्रांनो, पाणी शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतं. जर रक्त शुद्ध आणि प्रवाही असेल तर ते त्वचेपर्यंत आवश्यक पोषण आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचवतं. त्यामुळे त्वचेच्या पेशींना नवसंजीवनी मिळते आणि त्या अधिक निरोगीपणे काम करू लागतात. याचा परिणाम असा होतो की त्वचा आतून मजबूत बनते, लवचिकता वाढते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागते. ही चमक कोणत्याही क्रीम, फेसवॉश किंवा सौंदर्य प्रसाधनांनी मिळणारी नसून शरीराच्या आतून येणारी असते, जी अधिक काळ टिकणारी आणि सुरक्षित असते. ही सवय सातत्याने पाळली तर त्याचे परिणाम हळूहळू पण ठळकपणे जाणवतात. त्वचेचा रंग अधिक समतोल दिसू लागतो, कोरडेपणा आणि रुखरुख कमी होते आणि चेहऱ्यावर ताजेपणा टिकून राहतो. कारण शरीर रोज सकाळी स्वतःची अंतर्गत साफसफाई करत असतं आणि त्याचा फायदा बाह्य सौंदर्यावरही दिसतो. सौंदर्य वाढवण्यासाठी महागड्या उपचारांवर अवलंबून राहण्यापेक्षा ही साधी आणि नैसर्गिक सवय अंगीकारली तर दीर्घकाळ टिकणारं सौंदर्य आणि आत्मविश्वास दोन्ही मिळू शकतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती जितकी मजबूत तितकं शरीर आजारांपासून दूर राहतं. ही ताकद केवळ गोळ्या औषधांनी नाही तर रोजच्या छोट्या सवयींनी तयार होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्यामुळे पोटातील आम्लाचं संतुलन योग्य राहण्यास मदत मिळते. हे संतुलन फार महत्त्वाचं आहे कारण पचनसंस्था ही प्रतिकार शक्तीची मुळं मानली जातात. जेव्हा पोटाचं आरोग्य चांगलं असतं तेव्हा शरीर बाहेरून येणाऱ्या जंतू विषाणूंना अधिक सक्षमपणे सामोरे जाऊ शकतं आणि आजार पटकन अंगावर येत नाही. मित्रांनो, रात्री झोपेत असताना तोंडामध्ये अनेक प्रकारचे जीवाणू तयार होतात हे आपल्याला जाणवत नाही. सकाळी उठून तोंड न धुता पाणी प्यायल्यावर हे जीवाणू थेट पोटात जातात. ऐकायला हे विचित्र वाटू शकतं, पण पोटातील नैसर्गिक आम्लांमुळे हे अपायकारक जीवाणू तिथेच नष्ट होतात. याच वेळी तोंडात साचलेली लाळही पोटामध्ये जाते आणि लाळेमधील एन्झाईम्स पचनसंस्थेला मदत करतात. म्हणजेच ही प्रक्रिया शरीरासाठी घातक न ठरता उलट फायदेशीर ठरते आणि रोगप्रतिकारक शक्तीला आतून बळकटी देते. यासोबतच तोंडाच्या आरोग्यावरही ह्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. सकाळी पाणी पिल्यामुळे तोंडातील कोरडेपणा कमी होतो, लाळ निर्मिती नैसर्गिकरित्या संतुलित राहते आणि तोंडातून येणारी दुर्गंधीही हळूहळू कमी होते. तोंड कोरडं राहिलं तर दातांचे आजार, हिरड्यांची सूज आणि दुर्गंधीसारख्या समस्या वाढू शकतात. पण ही साधी सवय रोज अंगीकारली तर मुखारोग्य चांगलं राहतं आणि एकूणच शरीर अधिक निरोगी, ताजेतवाने आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यास मदत मिळते. सकाळी उठल्यावर पाणी पिण्याची सवय खरंच फायदेशीर ठरू शकते, पण ती कशी आणि किती प्रमाणात केली जाते यावर तिचा परिणाम ठरतो. अनेक लोक घाईघाईमध्ये थंड पाणी पितात, पण शरीरासाठी ते नेहमीच योग्य नसतं. कोमट पाणी हे पचनसंस्थेसाठी अधिक अनुकूल मानलं जातं कारण ते आतड्यांना अचानक धक्का न देता हळूहळू सक्रिय करतं. रात्रभर विश्रांती घेतलेल्या पचनसंस्थेला कोमट पाणी सौम्यपणे जागं करतं आणि आतल्या हालचाली सुरळीत सुरू करण्यास मदत करतं. प्रमाणाबाबत बोलायचं झालं तर एकदम खूप पाणी पिण्याऐवजी साधारण 1 ते 2 ग्लास पाणी पुरेसं असतं, जे शरीराला हायड्रेशन देण्यासाठी आणि स्वच्छतेची प्रक्रिया सुरू करण्यासाठी योग्य ठरतं. पाणी प्यायल्यानंतर लगेचच दात घासण्याची घाई अनेक जण करतात, पण इथे थोडं थांबणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. किमान 30 ते 45 मिनिटांचा अवधी दिल्यास पोटात गेलेलं पाणी आपलं काम व्यवस्थित करू शकतं. या वेळेत ते पचनसंस्थेत फिरून आत साचलेले अपायकारक घटक बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करतं. आम्ल संतुलन सुधारतं आणि चयापचय सक्रिय ठेवतं. या काळात शरीर नैसर्गिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत गुंतलेलं असतं, त्यामुळे लगेच ब्रश करून ती प्रक्रिया थांबवणं टाळलेलं बरं. थोडा संयम ठेवला तर ह्या सवयीचा फायदा अधिक खोलवर जाणवू शकतो. पण मित्रांनो, तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगळं असतं आणि सगळ्यांसाठी एकच नियम लागू होईलच असं नसतं. ज्यांना पोटाचे गंभीर विकार, आम्लपित्ताचे तीव्र त्रास, मूत्रपिंडाशी संबंधित समस्या किंवा इतर दीर्घकालीन आजार आहे, त्यांनी ही सवय सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये कोणतीही सवय अंधानुकरणाने न करता आपल्या शरीराच्या गरजांनुसार स्वीकारली पाहिजे. योग्य मार्गदर्शन आणि सातत्य असेल तर ही साधी वाटणारी सवय दीर्घकाळासाठी आरोग्यदायी ठरू शकते. मित्रांनो, आज आपण जे काही समजून घेतलं त्याचा सारांश एकाच वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे: आरोग्यासाठी मोठे उपाय नेहमीच गरजेचे नसतात. कधी कधी अगदी साध्या सवयीच आयुष्याची दिशा बदलू शकतात. सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी, जे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, तोच ग्लास शरीराला नव्याने सुरू होण्याची संधी देतो. पचनसंस्था जागी होते, आतली साफसफाई सुरू होते, त्वचा आतून उजळू लागते आणि प्रतिकार शक्तीला बळ मिळतं.
हे सगळं एका दिवसात घडत नाही, पण सातत्याने ही सवय अंगीकारली तर काही आठवड्यांमध्ये शरीरातला फरक तुम्हाला जाणवू लागतो. थकवा कमी होतो, दिवस अधिक ऊर्जेने सुरू होतो आणि स्वतःच्या शरीराशी एक वेगळंच नातं तयार होतं. मित्रांनो, आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं असं नाही, तर रोज स्वतःसाठी थोडा वेळ देणं, शरीराचे संकेत ऐकणं आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारणं आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर उद्यापासून सकाळची सुरुवात थोडी वेगळी करून बघा. मोबाईल, चहा किंवा घाई याआधी स्वतःला तो एक ग्लास पाण्याचा वेळ द्या. हा छोटासा बदल तुमच्यासाठी किती मोठा ठरू शकतो हे तुम्हाला अनुभवातून कळेलच. हा व्हिडिओ उपयोगी आहे असं वाटलं असेल तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच परिणामकारक आरोग्यविषयक माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.